नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे. आता पूर्णाजीची परमिशन घेऊन सायली अर्जुन दोघेसुद्धा कॅफेमध्ये आलेले असतात. सायलीलासुद्धा तिच्या मनातलं सगळं सांगायचं असतं आणि अर्जुनलासुद्धा सगळं त्याच्या मनातलं सांगायचं असतं. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम असतं ना, ते व्यक्त करण्यासाठी दोघं आज कॅफेमध्ये आलेले असतात. फायनली ते दिवस आलं आहे म्हणून अर्जुन खूप खुश असतो. माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट मी सायलीला सांगणार आहे. फायनली सायली माझी होणार आहे या आतुरतेने अर्जुन खूप लवकर येत असतो. सायली ऑलरेडी कॅफेमध्ये येऊन बसलेली असते. तिलासुद्धा सांगायचं असतं. कॅफेमध्ये ती अर्जुनसाठी फूल घेऊन आलेली असते आणि अर्जुन तिच्यासाठी अंगठी घेऊन आलेला असतो. आणि इकडे अर्जुन तिला फायनली म्हणतो की सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग सायलीसुद्धा म्हणते की मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग पहिला अर्जुन सांगतो की सायली, आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे सायली, असं अर्जुन म्हणतो. सायलीसुद्धा म्हणते हो सर, माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. मग दोघे एकमेकांना मिठी मारतात. अर्जुनने तिच्यासाठी आणलेली अंगठी सायलीला देतो. सायली अगदी मनापासून ते अंगठी स्वीकार करते. सायली इतकी प्रचंड खुश झालेली असते की तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. मग दोघे एकमेकांकडे बघून लाजत असतात. फायनली ते दिवस आलेला असतो. हे दोघांना विश्वासच बसत नसतोय. मग इकडे प्रियाने सगळ्यांना ते कॉन्ट्रॅक्ट पेपरचे पेपर दाखवलेले असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आता अर्जुन सायली येण्याची वाट बघत असतात, पण सायली अर्जुनला काहीच माहीत नसतं. ते दोघे त्यांच्याच आनंदात असतात. इकडचं वातावरण त्यांना काहीच माहीत नसतं. पण त्या प्रियाने सगळं आग पेटवलेली असते तिकडे आणि अर्जुन सायली खुशीत जात असतात. फायनली ते दोघे एकमेकांचे झालेले असतात म्हणून ते दोघे खुशीने घराकडे निघालेले असतात. पण घरात वेगळंच काहीतरी झालेलं असतं. ह्या दोघांना त्याची काहीही कल्पना नसते. बघूया आता येणाऱ्या भागात अर्जुन सायली घरच्यांना काय उत्तर देतील आणि त्यांचं खरं प्रेम आता पटवून देतील का? पुन्हा एकदा त्या दोघांचं लग्न होईल का थाटामाटात? बघूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.